आनंदाचा दिवस आहे आणि आता अमन फॉर अमन इट इज अ ग्रेट डे ऑफ अचीवमेंट फॉर अमन अँड डे ऑफ प्राऊड फॉर अस पॅरेंट्स अँड बिईंग फ्रॉम अ फौजी फॅमिली. आम्हाला त्याचा खूप अत्यंत आनंद आहे. ही इज द थर्ड जनरेशन फौजी. हो अमन तू या बाजूला ये ना आमच्याकडे या अरे असं होईल हां आता थर्ड जनरेशनमध्ये Aman is third generation Fauji. My father was in infantry. I was in engineers. I retired. मी दोन्ही 2000 मराठी मुलं दिसत आहेत मला हे हो. आमचे मुलं आहेत दोघे. अरे मोठा वा आणि हा ए, लहान अरे आहे. तू इकडे ये काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे सर बोला आणि मी कोर ऑफ इंजिनियर्समध्ये होतो आणि माझा मोठा मुलगा हा चिन्मय लेफ्टनंट कमांडर आहे. तो नेव्हीमध्ये आहे आणि हा छोटा मुलगा माझा दोन्ही मुलं तुमची हो. आणि छोटा मुलगा जो आहे याने आता आर्मी जॉईन करणार आहे. याची चॉईस आर्मीची नेव्हीची दोघी होती त्याच्याकडे, पण त्याने आर्मीची चॉईस घेतलेली आहे आणि आता तो इथलं ट्रेनिंग पूर्ण करून मग आता IMA ला जाणार आहे. तुमच्या काळात नव्हत्या ना महिला मुली नव्हत्या ना नाही आमच्या काळात नव्हत्या. त्यांची ट्रेनिंग आफ्टर ग्रॅज्युएशन होती. आता त्यांनी जी फर्स्ट एंट्री पहिल्यांदा पासआउट होत आहे दॅट इज ॲज आफ्टर 3 years ऑफ ट्रेनिंग फ्रॉम NDA. चिन्मय आपण जेव्हा ट्रेनिंग घेतो ॲज अ मेल म्हणून आणि मुली जेव्हा ट्रेनिंग त्यात काही फरक आता तर तुम्ही बघितलं आहे ह्यांना मी विचारणं आहे ते पण असं काही फरक करायला लागतो का? Training is the same because when you are at the enemy lines, all the circumstances they don't differentiate between you, whether you are a male soldier or a female soldier. So everything is the same. मित्रा कसे गेले 3 वर्ष सर इट वॉज टफ बट आता खूप आनंद वाटतोय मला की आकाश ठेंगणं झालं असं म्हणतात मराठीत त्याला हं. खूप आनंद होत आहे. आय एम जस्ट हॅपी दॅट माय फादर इज प्राऊड मेड माय आपल्या पेरेंट्स जर प्राऊड. प्रेक्षकांना तू सांग की जेव्हा मुली सुरुवातीला आल्या तेव्हा तुम्ही त्यांच्यावर प्रशिक्षण घेत असताना काही बदल तुम्हाला स्वतःला कारण तुलाही काही बदल करायला लागले या प्रशिक्षणात? ॲक्च्युली एवढं काय बदल आम्हाला काय करायला लागलं नाही. अकॅडमीने आपोआप ते हळूहळू चेंजेस आणले आणि खूप स्लोली अँड स्टडीली द चेंजेस टूक प्लेस. त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही जाणीव वाटली नाही. आम्हाला वाटलं हे दे आर जस्ट आर फेलो कॅडेट्स अँड वी वर ट्रेन टुगेदर अँड वी ईट टुगेदर, वी ट्रेन टुगेदर, वी डू ड्रिल टुगेदर, एव्हरीथिंग इज देअर. वडिलांची मान कशी बघा अशी ताट झालेली आहे पण मला आईला विचारायचं आहे ही माझ्यासाठी तर खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. माझ्या मिस्टरांनी 29 वर्ष पूर्ण सक्सेसफुली कंप्लीट केली आणि तुमचं माहेर आणि सासर दोन्ही सांगा. माझं माहेर आणि सासर दोन्ही तसं धुळ्याचं आहे. मूळ गाव माझं गोंदूर आहे आणि माझ्या मिस्टरांचं कापडणे आहे. हां तर लग्न झाल्यापासून मिस्टर आर्मीमध्ये असल्यामुळे आम्ही फिरत राहिलो आणि मुलांनी ज्या ठिकाणी जसं शिक्षण अवेलेबल असेल म्हणजे ज्या स्कूलमध्ये त्याच्यामध्ये घेतलं आणि त्यांनी त्यांचं फील्ड चूज केलं आणि त्याच्यामुळे ते सक्सेसफुली करू शकले. तर तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न विचारतो तुम्ही दोघंही इकडे जरा प्लीज सॉरी. हे इतकं सोपं नाही आहे कारण आता जे नंबर्स वाढत आहेत ना ह्या NDAला पासआउट करा ह्या दोघांनी काय तयारी केली ते तयारी करत असताना तुम्ही पालकांनी काय कॉन्ट्रीब्यूट केलं कारण आता हा व्हिडिओ तेच बघणार आहेत पालक सगळे. पालक जे बघतात आहेत त्यांना एक सांगणं आहे की मुलांना मनापासून आवड पाहिजे. म्हणजे त्यांना स्वतःहून आपल्या मनातून अशी आवड निर्माण झाली पाहिजे, अशी भावना पाहिजे. आपण इंग्रजीत म्हणतो त्याला की ती फायर इन द बेली, की आपल्यामध्ये अशी आग पाहिजे की मला ही फौज जॉईन करणं. आणि ते जर डिटर्मिनेशन तुमचं स्ट्रॉंग असेल तर मग ज्या डिफिकल्टी तुमच्या समोर येतात त्या डिफिकल्टी तुम्ही सहज पार करू शकतात. पण जर डिटर्मिनेशन स्ट्रॉंग नसेल तर मग तुम्हाला ते काम कठीण पडतं. ओके आणि जर तुम्ही असं केलं की बाबा मला हा रस्ता घ्यायचा आहे आणि हा एकच रस्ता मी घेणार आहे आणि याच्यात मी पुढे जाणार आहे, काहीही झालं तरी मी याच रस्त्यावर चालणार आहे, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी हळूहळू बरोबर जागेवर पडत होतात आणि तुम्हाला आपला रस्ता मिळत जातो. आणि मेहनत करण्याला दुसरा काही पर्याय नाही. जिद्द असायला हवी. जिद्द पण तयारीच्या दृष्टीनं तयारीच्या दृष्टीने आजकाल तयारीचे सगळे मार्ग अवेलेबल आहेत. माझ्या वेळेस मला आठवतं की म्हणजे तुम्हाला एवढं सोर्सेस अवेलेबल नव्हते. आता इंटरनेट आहे, मीडिया आहे, TV आहे, कोचिंग क्लासेस आहे, पुस्तकं आहे, गाईड्स आहेत, CDs आहे, ऑनलाईन कोचिंग आहे. मतलब देर इज अ प्लॅथरा, म्हणजे इतक्या गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत. महाराष्ट्र सरकारचे पण काही प्रोग्राम्स आहेत ते सिव्हिल सर्व्हिसेसबरोबर आर्मीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ट्रेनिंग करतात आणि त्यांना असे जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना मोफत शिक्षणसुद्धा देतात, मोफत ट्रेनिंग देतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. मी जर अमनला विचारतो अमन तू तयारी कशी केली NDAला जॉईन होण्यासाठी? मी स्वतःच केली होती. मला तर पहिले तर इन्स्पिरेशन पप्पा होतात कारण की बचपनापासून पप्पांना बघितलं होतं मी
आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर माझा भाऊ पण गेला नेव्हीमध्ये. पण मग ते आर्मीची लेगसी कंटिन्यू करण्यासाठी मी आर्मी कंटिन्यू केली, आर्मी तयारी चॉईस कशी टाकली. केली सर क्रॅक करण्यासाठी? तयारी मी स्वतः केली होती, फक्त SSBसाठी मी कोचिंग घेतली होती. ओके. तर ते करून कोचिंगचा तुला उपयोग झाला? हां, कोचिंगचे तेव्हा मी कोविडच्या ह्याच्यावरती होता, तर मी ऑनलाईन SSBची कोचिंग घेतली होती. राईट. आणि आई म्हणून तुमचं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांकडे कसं लक्ष होतं? ॲक्च्युली मुलं माझे तसं बघितलं तर खूप फोकस्ड होते. डिसिप्लिन तर होतंच घरामध्ये आधीपासून, आणि हा त्यांच्या इंटरेस्टचा विषय होता, त्याच्यामुळे ते एवढं टफ ट्रेनिंगसुद्धा कंप्लीट करू शकले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲज अ म्हणजे पेरेंट्स, आपण खूप टफ लाईफ जरी असलं आपलं, तरीसुद्धा आपल्याला त्या गोष्टीचं त्यावेळेस काही वाटत नाही, पण मुलांच्या आयुष्यामध्ये थोडे जरी अपडाऊन झाले तरी आपण थोड्याफार प्रमाणात शेक होतच ॲज अ मदर. पण मुलांनी अगदी सक्सेसफुली सगळ्या दोन्ही मुलांनी कंप्लीट केलं आणि आम्हाला खूप प्राऊड फील केलं. म्हणजे आम्हालाच काय अख्ख्या महाराष्ट्राला प्राऊड फील व्हावा असा आजचा दिवस आहे. आणि त्या मुलींनी तर ते केलंच आहे. म्हणजे देशासमोर एक मोठं पाऊल त्यांनी टाकलं आणि त्याचा आनंद आहे सगळ्यांना. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये मी 15 दिवस काश्मीरमध्ये होतो. मी बघत होतो सगळी आर्मीची मुवमेंट काय. जेव्हा इस्रायलचं युद्ध मी कव्हर केलं तेव्हाही मला असं वाटलं की तिथे इस्रायलमध्ये तर तुम्हाला 2.5-3 वर्ष सिव्हिलियन्सला पण आर्मीची ट्रेनिंग घ्यायलाच लागते. ती खूप मोठी गोष्ट आहे. नेव्हीबद्दल एक साधारण असा समज असतो की 6 महिने समुद्रात आणि 6 महिने जमिनीवरती. इज इट ट्रू? नहीं, it is not like that. It depends upon the deployment, and whenever you are sent, whenever you are called, you have to go. It is not fixed. So that is how it is. एंटायर भामरे कुटुंबाचं NDTVच्या वतीनं अभिनंदन. तुमच्यामुळे महाराष्ट्राला आणखीन एक दिशा मिळाली आणि तुझ्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा तुला. थँक्यू.